किती आनंदी आनंद, किती आनंदी आनंद, या झोपडीत माझ्या किती आनंदी आनंद, या झोपडीत माझ्या किती आनंदी आनंद, किती आनंदी आनंद, किती आनंदी आनंद, या झोपडीत माझ्या किती आनंदी आनंद, या झोपडीत माझ्या किती आनंदी आनंद. राजासजी महाली सौख्ये कधी मिळाली, राजासजी महाली सौख्ये कधी मिळाली, ती सर्व प्राप्त झाली, ती सर्व प्राप्त झाली, या झोपडीत माझ्या किती आनंदी आनंद, या झोपडीत माझ्या किती आनंदी आनंद. भूमीवरी पडावे ताऱ्यांकडे पहावे, भूमीवरी पडावे ताऱ्यांकडे पहावे, प्रभू नाम नित्य गावे. रामकृष्ण हरी. आज भागवत एकादशी आहे आणि या भागवत एकादशी निमित्त आम्ही एक भक्तीची देवाणघेवाण ही राहावी आयुष्यामध्ये, त्यासाठी आज आमच्या हाकामोली कमिटीचे अध्यक्ष उदयगिरी साहेब आणि मी स्वतः आज कारव्यामध्ये चिरमुरकर महाराज, संभाजी चिरमुरकर महाराज जे पारायणची सेवा करतात त्या सेवेमध्ये आज आम्ही हजर झालो आहोत. ज्यावेळी आम्ही इथं पदार्पण केलं समोर एक वाक्य लिहिलेलं होतं, एक अभंगाचं वाक्य की राजासजी महाली सौख्ये कधी मिळाली, ती सर्व प्राप्त झाली, या झोपडीत माझ्या. खरोखरच आज ह्या पुण्य भूमीमध्ये आल्यानंतर असं वाटतं की महाराजांनी हा अतिशय उत्कृष्ट असा हा कार्यक्रम राबवला आहे पारायणचा, आणि ते आपल्या फॅमिलीमध्ये हा कार्यक्रम एवढा मोठ्या प्रकारे करतात. आणि ही सेवा प्रत्येक भक्ताला मिळत नाही, पण त्यांचं हे भाग्य आहे, पूर्वजन्मीचं कुठंतरी पुण्याई आहे, त्या पुण्यानिमित्ताने हा वारसा चालवला आहे. खरोखर आम्हाला अभिमान वाटतो की महाराज एवढ्या आपल्या भागवतमध्ये कीर्तन सेवेमध्ये भजनमध्ये असून सुद्धा हे 8 दिवसाचं पारायण इतक्या मोठ्या प्रकारे करतात. आणि आज आमचंच भाग्य म्हणायचं की आज आम्ही इथे उपस्थित राहून मी आणि उदयगिरी साहेब आमच्या कमिटीच्या वतीने आलो आहोत आणि आम्ही आज इथे धन्य झालो आहोत. आता आम्ही महाराज व त्यांच्या सौभाग्यवती यांना त्या माऊलींना विचारू की ही जी परंपरा आहे ती किती दिवसापासून चालू केली आहे आणि याचं चालू करण्यामागचा उद्देश काय आहे, आज त्याच महाराजांना विचारू. महाराज नमस्कार. आम्ही नतमस्तक झालो तुमच्या सेवेपुढे आणि आम्हाला आज थोडंसं मार्गदर्शन करा की ही तुम्ही सेवा करता ही कोणत्या वर्षापासून करताय आणि याचा मागचा उद्देश काय. रामकृष्ण हरी. गेली 14 वर्ष हे हा कार्यक्रम चालू आहे. जाऊ देवाची या गावा देव देईल विसावा, तुका म्हणे आम्ही बाळे या देवाची जडे बाळे, ते बरोबर आहे म्हणतात. दैने गे माये दया पंढरपुरा भेटे दे माहेरा आपुल्या, आणि तुकोबऱ्याने तरी वारीचं महत्व या जगताला
सोपं आणि साधं करून सांगितलं. कसं गलती सायास जावे वनांतरा आणि सुखे येतो घरा नारायण. आणि ज्याने ह्या मुलाखत द्यायला लागले त्यांचं नावच नारायण आहे. पुरा असा हा खेळीमेळीचा संगम आपल्या घरामध्येच परमार्थ करून परमार्थाचं बीज आपल्या ह्या ठेव्यामध्ये म्हणून तुकोबाराय म्हणतात उजळले भाग्य आता अवधी चिंता वारली. पुरा हा माने साहेब गिरी साहेब आमचे कोल्हार बाबा आंबेवाडीचे आमच्या ढोळगरोडीच्या माता सोनंदा माझी सौभाग्यवती आज आलेले माझे आत्ते भाऊ आणि त्यांची मंडळी. अशा पद्धतीनं हा आता एकादशीचा योग म्हणजे जणू काय आपण पंढरपुरामध्ये आहे. मग त्याच्यामुळे आपल्याला काय होते की अवघाची संसार सुखात करीन आनंदे भरीन तिने आनंद घ्यायचा आणि आनंद देण्यासाठी हा कार्यक्रमाचं माणसाचं प्रयोजन आहे. बरोबर महाराज तुमचे भावनिक शब्द भक्तिमय शब्द ऐकून आम्ही धन्य आहोत. आता तुमच्या मौलीनाच तुमच्या मिसेसनाच विचारू की त्यांनी ही जी परंपरा जपलेली आहे आणि खरोखरच मुलाचं जे काम करत आहे सेवेचं त्यांचे विचार. मला फक्त एवढा आनंद आहे ही वारी केल्यामुळे आम्हाला जो लाभ त्याच्यामुळे मिळतो वारी जाऊन जो लाभ बाकी हा वयस्कर लोकांना मिळत नाही माऊलींना मिळत नाही. त्याच्यामुळे आम्ही त्यांना आनंद मिळावा म्हणून आम्ही फक्त कार्यक्रम केले. याच्या दुसरं काय नाही. बरोबर माऊली तुम्ही धन्य आहात की तुमची ही एक पराकाष्ठा आहे त्यामध्ये इतरांचंच भाग्य आहे. आता एक आमचा योगायोग अनेक आहे की जे कोलार महाराज आंबेवाडीचे आहेत ते आमच्या गावी येतात. कृष्णा कोलार महाराज आज योगायोग आहे त्यांना पण आम्ही भेटतोय आणि आज ते पण ह्या पारायण दर्शनासाठी आले. त्यांना थोडस महाराज खरोखर तुम्ही ह्या वेळेस सुद्धा आंबेवरून चालत येताय आणि हे दर्शन घेताय. तुमचे काय विचार बोला. महाराज राजूबाई त्यांनी तर फार गोष्ट चांगले आहे. त्यांचे कार्यक्रम सर आम्ही पाहिलेले आहे. त्यांचे जेवण चांगलं आहे बरोबर आहे का नाही सगळं चांगलं आहे. त्याच्यासाठी आम्ही काकड्याला आम्हाला मागणी याच्यापासून आम्हाला राजूबाई काय माहिती नव्हतं. त्या लोकांनी मला घेऊन गेले तिथे आम्ही जे कार्यक्रम केले सगळे ओळख झाली आणि महाराज होते आमचे वडील महाराज होते ते आमच्याकडे येईल आणि आमच्याकडेच झालेले आहे. महाराज झालेले आहे. धन्यवाद. विशेष म्हणजे कोल्हाबाबांचं एक विशेष बोलतोय एक सेकंदवर. आम्ही वैजनाथामध्ये जे पारायण केलं होतं त्या पारायणामध्ये 18 दिवस ज्या माऊली भक्तांनी कृष्णा गणपती कोलार या माऊली भक्तांना 18 दिवस मानेसाहेब मृदंग वाजवला काकडा वाजवला हरिपाठ वाजवला सात्संग दिली म्हणून त्याला आम्ही उपमा दिली 80 वर्षाची शेलार मामा मृदंग म्हणे अशी त्याला उपमा दिली. बरोबर मामा तुम्ही नावाला दोन कमी बरोबर मामा तुम्ही नावाला शोधणार आहे आणि ही सेवा करताय. तुमचं असंच आयुष्य वाढत राहो आणि तुमच्यापासून 4 भक्त निर्माण हो हीच अपेक्षा. धन्यवाद. खरोखरच आज हा आमचाच भाग्याचा दिवस आहे. अशा या पवित्र घरामध्ये येऊन या मंदिरामध्ये येऊन आम्ही आज ही सेवा बजावलेली आहे. आणि मी माझ्या यूट्यूब चॅनल भक्तिशक्ती या यूट्यूब चॅनलवर मी तुम्हा सर्वांचा आभार मानतो. खास करून तुम्हाला दोघांचं आभार मानतो की तुम्ही ही परंपरा चालवली आहे. धन्यवाद. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. तुकड्यामती करावी पायी तुझ्या नमावी. तुकड्यामती करावी पायी तुझ्या नमावी. मूर्ती तुझी राहावी मूर्ती तुझी राहावी. या झोपडीत माझ्या किती आनंदी आनंद. या झोपडीत माझ्या किती आनंदी आनंद. किती आनंदी आनंद.
माझा